श्री स्वामी समर्थ. एकादशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडींचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानला दयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. कामना धरून ती सेवे करी सेवा करीते. जेथे वाहे भीमरथी स्नान करती भक्तजना. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया माधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी मागुती येत गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती माधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुजे सदनी. जे जे पडेल तुम्हांस कमी ते ते आम्ही पुरवू जी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवे दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्ने 3 यतिमूर्ती. येवोनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयांसी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळी. ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी.
बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरींच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जागले. पुण्य पावन देखोन नगरी, बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊन सेवे करी, स्वहस्ते करील ती श्री चाकरी. श्री ती मधुर कथा चतुरी, पुढीले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा गाद जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत एकादशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.